नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कुरुक्षेत्र विश्वविद्यालय यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे क्लर्क या पदासाठीची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल. तर यानुसार पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात देण्यात आलेली आहे. यामध्ये क्लर्क्स या पदाच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यानुसार पुढे ड्राफ्ट्समन या पदासाठी 2 आहेत आणि ज्युनियर इंजिनियर या पदासाठी एकूण 4 जागा आहेत. यानुसार विस्तारित माहिती पाहूया. त्याच्यामध्ये ज्या एकूण जागांबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे पब्लिश करण्यात आलेली आहे 10 मार्च 2024 रोजी. ॲप्लिकेशन्स जे आहेत 15 मार्च 2024 पासून सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज. त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 एप्रिल 2024. ही महत्त्वाच्या डेट्स आहेत. त्यानुसार पाहू शकता 15 ते मार्च ते 16 एप्रिल 2024पर्यंत अर्ज केले जाऊ शकतात. त्याचबरोबर पाहू शकता याच्यामध्ये डिटेल्समध्ये जी एक्झाम आहे त्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा आपण पोस्टबद्दल माहिती पाहूयात. अप्लाय करताना जे पोस्ट कोड आहे ऑनलाईन अर्ज करताना तो तुम्हाला ॲड करायचा आहे. तिथे पोस्ट कोड देण्यात आलेले आहेत पाहू शकता. पहिलं जे पद आहे पोस्ट कोड आहे B1साठी. याच्यामध्ये क्लर्क या पदासाठीच्या जागा आहेत. याच्यामध्ये 45 जागा आहेत. याच्या कॅटेगरीनुसार ज्या राखीव जागा आहेत यानुसार पाहू शकता एकूण देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर ड्राफ्ट्समन या पदासाठी एकूण 2 जागा आहेत आणि ज्युनियर इंजिनियर या पदासाठी एकूण 4 जागा आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर ज्या प्रत्येक पदासाठीची जी वेगवेगळी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर देण्यात आलेला आहे त्यानुसार तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सिलेक्शन करायचं आहे आणि पोस्ट कोड सिलेक्शन करणं आवश्यक आहे त्या पदानुसार. त्याच्यामध्ये पाहू शकता कॅटेगरीनुसार फीची ॲप्लिकेशन फीची माहिती देण्यात आलेली आहे. ओपनसाठी 2000 रुपये फी आहे या भरतीसाठी. त्याच्यानंतर अनरिझर्व कॅटेगरीसाठी हरियाणा स्टेटसाठी 1000 रुपये फी आहे. त्याच्यानंतर SC BCA BCB आणि EWS कॅटेगरीसाठी हरियाणा स्टेटसाठी 500 रुपये फी आहे. थर्ड जेंडरसाठी 500 आणि PWD कॅटेगरी हरियाणा स्टेटसाठी कोणतीही फी नसणार आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता रिफंड जी आहे त्या ॲप्लिकेशनचे रिफंड नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याचबरोबर एसेन्शियल क्वालिफिकेशन जी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता याबद्दलची माहिती पाहू शकता. ग्रॅज्युएट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आवश्यक आहे. त्याचबरोबर म्हणजे पदवीधर असणे आवश्यक आहे. मॅट्रिक विथ हिंदी और संस्कृत ॲज वन ऑफ द सब्जेक्ट म्हणजे हिंदी और संस्कृतमधून मॅट्रिक असणे आवश्यक आहे याच्यामध्ये. किंवा 10वी+12वी आणि BA MA विथ हिंदी ॲज वन ऑफ सब्जेक्ट असू शकतं. हे आपले ॲक्सेप्ट केलं जाऊ शकतं. यानंतर द कॅन्डिडेट्स शॅल हॅव टू क्वालिफाय टेस्ट इन कम्प्युटर ॲप्रिसिएशन म्हणजे कम्प्युटर ॲप्लिकेशनची टेस्ट आहे ती क्वालिफाय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर टायपिंगचा स्पीड जो आहे 30 वर्ड पर मिनिट. इंग्लिश कन्वर्टेड विथ इक्विलंट की डिप्रेशन्स ॲज अ टायपिंग स्पीड वुड बी टेस्टेड ऑन कम्प्युटर्स. त्याच्यानंतर म्हणजे टायपिंग स्पीड जो आहे तो कम्प्युटरवरती टेस्ट केला जाणार आहे. याच्यासाठी 30 वर्ड पर मिनिटचा इंग्लिशचा स्पीड जो आहे तो असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठीची पात्रता आहे 3 इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग 3 वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा. त्याच्यानंतर 3 इयर्स 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सिव्हिल वर्क्स किंवा गव्हर्मेंट पब्लिक बिल्डिंग्समध्ये किंवाचा ऑप्शन आहे तो चेक केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 3 वर्षाचं इलेक्ट्रिकल वर्क्स गव्हर्मेंट किंवा पब्लिक बिल्डिंग्समधून. त्यानंतर ड्राफ्ट्समन या पदासाठीची जी पात्रता आहे याच्यामध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट और ड्राफ्ट्समन डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आवश्यक आहे किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स प्रिपरेशन ऑफ एस्टिमेट्समध्ये. तर यानुसार याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. त्यानुसार पाहू शकता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे क्लर्क पदासाठीची. याच्यामध्ये टायपिंग टेस्ट जी आहे यासाठी 30 पॉईंट असणार आहेत. त्याच्यानंतर ॲपेटिव्ह टेस्ट घेण्यात येईल याच्यासाठी सुद्धा 30 पॉईंट आहेत. त्याच्यानंतर कम्प्युटर ॲप्रिसिएशन आणि ॲप्लिकेशन टेस्टमध्ये सुद्धा 20 पॉईंट आहेत 20 मार्क्स आहेत. आणि अकॅडमिक क्वालिफिकेशन्सवर पॉईंट्स असणार आहेत. मॅट्रिक्युलियन 10+2 ग्रॅज्युएशनसाठी 2+2+2 आणि 4-4-6 अशा पद्धतीने पॉईंटिंग सिस्टीम असणार आहे. त्याच्यानंतर फेस 1मध्ये टाईप टेस्ट असणार आहे इंग्लिशमध्ये. याच्यामध्ये कॅन्डिडेट विल बी प्रोव्हायडेड विथ अ पॅसेज म्हणजे इंग्लिशमधलं पॅसेज दिलं जाईल. द क्वालिफाईंग स्पीड टेस्ट 30 वर्ड पर मिनिट असणे आवश्यक आहे. कम्प्युटरवर 10 मिनटाचा ड्युरेशन असणार आहे या टेस्टचं. त्याच्यानंतर इथे पाहू शकता WPMमध्ये मिस्टेक्स अँड टाईप्स याच्याबद्दलची जी आहे कॅल्क्युलेशनची आहे
स्पीड टेस्टबद्दल, टायपिंग टेस्टबद्दल त्याबद्दलची विस्तार माहिती देण्यात आलेली आहे. आणि कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग फेस 1 म्हणजे फेस 1चे पात्र उमेदवार फेस 2साठी पात्र ठरतील. जे अपात्र ठरतील ते एक्झामिनेशन भरती प्रोसेसमधून बाद होतील. त्याच्यानंतर फेस 2 पाहू शकता. याच्यामध्ये फेस 2 आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये 60 मिनिटाच्या कालावधीसाठी एकूण 30 प्रश्न असणार आहेत याच्यामध्ये आणि 12 पासिंग मार्क्स असणार आहेत. याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे आहेत पाहू शकता. लँग्वेज प्रोफिशियन्सी आहे, मध्ये इंग्लिश रीडिंग कम्प्रेन्सेशन आहे, टेन्सेस, रूल्स, क्लॉज टेस्ट म्हणजे इंग्लिश ग्रामर आहे. त्याचबरोबर हिंदी ग्रामर आहे. इंग्लिश ग्रामरसाठी 5 क्वेश्चन्स आहेत, ते 5 मार्क्स आहेत आणि 10 क्वेश्चन्स आहेत आणि 10 क्वेश्चन्स आणि एकूण 5 मार्क्स आहेत हिंदी ग्रामरसाठी. त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी आहे, 10 प्रश्न आहेत आणि 20 गुण आहेत. न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी सुद्धा 10 प्रश्न आणि 20 गुण आहेत. 10 क्वेश्चन्स आणि 20 गुण, 10 गुण आहेत. त्याच्याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मेरिट पॉईंट्स कशा पद्धतीने असणार आहेत याच्यामध्ये पाहू शकता. टाईप टेस्टमध्ये आणि मार्क्स ॲप्टिट्यूड टेस्टमधले दोन्ही मिळून च्या आधारावर जे मेरिट लिस्ट आहे ती तयार केली जाईल आणि मेरिट लिस्टमध्ये त्यामधले मार्क्स ग्राह्य धरले जातील. त्यानुसार जी मेरिट लिस्ट आहे ती तयार केली जाईल. त्यानंतर फेज 3मध्ये पाहू शकता कम्प्युटर ॲप्रिसिएशन आणि ॲप्लिकेशन टेस्ट आहे. त्याच्यामध्ये 1.5 तासाचा वेळ आहे. एकूण प्रश्न आहेत ते एकूण मार्क्स आहेत 20 आहेत आणि पासिंग मार्क्स आहेत 8. त्याच्यामध्ये कम्प्युटर ॲप्रिसिएशन आणि ॲप्लिकेशन टेस्ट कंडक्टेड घेतली जाईल. त्याच्यामध्ये ॲज पर सिलेबस गिवन इन टायटल, सिलेबस ऑप्शनमध्ये जो सिलेबस देण्यात आलेला आहे त्या सिलेबसनुसार तुमचा सिलेबस असणार आहे या भरतीसाठीचा. त्यानुसार पाहू शकता. याच्यामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया प्रत्येक पदासाठीची देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सिलेबसची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर लिंक सध्या अवेलेबल आहे, त्यावरून अर्ज केला जाऊ शकतो. 16 एप्रिल 2024पर्यंत या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने. अशा पद्धतीने क्लर्क या पदासाठीची जी भरती आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.